Hello friends, welcome to the video lecture series of Vidyam Academy. I am Mangesh sir and we are discussing topic number 2 in HSA physics, that is mechanical properties of fluids. This is part number 2. In previous part we have discussed different definitions like fluids, pressure, etc. At the same time we have derived equation for pressure due to the liquid column, and today we are going to discuss its extension. But at the end of that previous part we have discussed idea of atmospheric pressure. So atmospheric pressure is applied it due to the air column in the atmosphere on a space. जे आपल्यावरती हवा आहे किंवा जी एअर मोलेक्युल्स आहेत त्यांचं वेट हे व्हर्टिकली डाऊनवर्ड्स आहे, जे ॲटमॉस्फेरिक प्रेशरला रिस्पॉन्सिबल आहे. म्हणून आपण असं पाहिलं होतं, सी लेवलपासून जसं आपण हायर अल्टिट्यूड एरियाकडे जाऊ प्रेशर जे असेल ते कमी होत जाईल, कारण त्या आपल्यावरची जी एअर आहे ती लेस डेन्स होत जाईल, आणि जेवढी डेन्सिटी कमी तेवढं त्याचं वेट कमी असेल एअरचं आणि तेवढं प्रेशर कमी होत असेल. म्हणूनच इथं अजून एक कन्सेप्ट जाणून घेण्याचं महत्त्वाचं आहे, तो म्हणजे व्हॅक्यूम. व्हॅक्यूम दॅट मीन्स ॲब्सेन्स ऑफ एव्हरीथिंग. बेसिकली जर एखाद्या रूममधून आपण सगळ्याच वस्तू बाहेर काढल्या, अगदी गॅस मोलेक्युल पण बाहेर काढले, तर त्या रूममध्ये जे क्रिएट होईल ते असेल ते व्हॅक्यूम. सो फिजिक्सच्या बऱ्याच गोष्टींमध्ये व्हॅक्यूमची नेसेसरी असते, एस्पेशली हाय व्हॅक्यूमवरती काम करणारे बरेच सोफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट्स आहेत. ओके, हे झालं एक्स्ट्रा नॉलेज. बट ॲट द हा चॅप्टर जो आहे याचा जर विचार करता किंवा या बेसिक कन्सेप्टचा विचार करता आज आपण ॲब्सोल्यूट प्रेशर आणि गेज प्रेशर बघणार आहोत. चला, तर मग ही जी आपल्याला डायग्रॅम दिसते ही अगदी मागच्या वेळेसारखी, फक्त आता आपण त्याचे एक्सटेन्शन वापरतो आहे. सो consider a container which is filled of water and in which we are going to consider an imaginary cylinder of cross sectional area E. ओके, त्याचा एरिया किती बनणार आहे आपण? क्रॉस सेक्शनल एरिया असणार आहे त्याचा E. सो हे जे वॉटर दिसतं आहे आपल्याला, हे जे कंटेनरमध्ये आहे त्याच्यावरती कुठला सरफेस आहे, त्याच्यावरती किंवा जो इंटरफेस जो आहे हा आहे एअर आणि वॉटरचा. सो वी कन्सिडर दॅट देर विल बी अ प्रेशर, एक्सटर्नल प्रेशर ड्यू टू द एअर कॉलम, जे असणार आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ज्याला मी म्हटलेलं आहे P0. ओके, सो आता परत आपण या पर्टिक्युलर सिलेंडरवरती फोकस करूया. सो तुम्हाला डायग्राममध्ये X1 आणि X2 अशा दोन वेगळ्या क्वांटिटीज दिसत आहेत. सो X1 आणि X2 हे जनरली कॉर्डिनेट्स आहेत. सो द डिफरन्स बिटवीन X1 and X2 दॅट इज H. दॅट मीन्स हाईट ऑफ दॅट सिलेंडर इज H. ओके, अँड P1 and P2 these are the pressures which are acting on top cross sectional area and bottom cross sectional area. Okay, so F1 is a force due to liquid column of water which is above the top cross sectional area. So F1 जो आहे या क्रॉस अपर लेअर जो आहे किंवा हा टॉप सरफेस जो आहे त्याच्यावरचा जो वॉटरचा कॉलम आहे त्याचं जे वेट आहे ते व्हर्टिकली डाऊनवर्ड्स काम करतं आहे आणि जे फोर्स अप्लाय करतं या सरफेसवरती. हा झाला F1 कंपोनंट. जे आपण F1साठी केलं तेच आपण F2साठी करतो आहे, फक्त आपण डायरेक्शन चेंज करतो आहे. या सिलेंडरच्या खाली जो कुठला वॉटर कॉलम आहे तो याच्यावरती फोर्स लावतो आहे या क्रॉस सेक्शन एरियावरती. यालाच तुम्ही फोर्स ऑफ बॉयन्सीसुद्धा म्हणू शकता. ओके, फोर्स ऑफ बॉयन्सी माहीत असेल तुम्हाला. जर तुम्हाला हे पण माहीत असेल की कदाचित वॉटरमध्ये आपण गोष्टीचं वेट केलं आणि तेच वेट आपण जर ग्राउंड सरफेसवरती घेतलं तर दोन्ही वेटमध्ये डिफरन्स असतो. वॉटरमध्ये कायम वेट हे कमी भरतं. एनिवे, सो F1 व्हर्टिकली डाऊनवर्ड्स आहे. कुणाचं वेट आहे ते? या लिक्विड कॉलमचं. F2 कुणाचं वेट आहे? F2 वेट आहे जो बॉटम क्रॉस सेक्शनल एरिया आहे त्याच्या खालच्या लिक्विडच्या कॉलमचा. चला, F1 F2 दोन कळाले, X1 X2 हे कळालं, P1 P2 कळालं. बट या सिलेंडरमध्ये पण काही वॉटर आहे ना, मग त्याचं वेट कुठं असणार आहे? त्याचं वेट असणार आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. सो असे तीन कंपोनंट आपल्याला कळले असतील. F1 डाऊनवर्ड, Mg डाऊनवर्ड, F2 अपवर्ड. आता जे F1 आणि Mg म्हणजे Mg कुणामुळे आला परत येते सांगतो. Mg आला या सिलेंडरमध्ये जी लिक्विड आहे त्याचं वेट आहे. सो हे अबाव लिक्विड या पर्टिक्युलर सिलेंडरच्या असणारं वरचं जे लिक्विड आहे, सो आणि इनसाइड लिक्विड हे दोन्ही व्हर्टिकली डाऊनवर्ड्स आहेत, फक्त F2 कंपोनंट वरती जातो आहे. सो आता आपण एक कंडिशन कन्सिडर करूया. दिस सिलेंडर इज इन इक्विलिब्रियम.
हा सिलेंडर इक्विलिब्रियममध्ये आहे म्हणजे काय, हा सिलेंडर स्टेडी आहे. हा स्टेडी कधी होईल, ज्या वेळेला टोटल डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल अपवर्ड फोर्स, देन अँड देन ओनली वी कॅन कन्सिडर दॅट दिस पर्टिक्युलर सिलेंडर इज इन इक्विलिब्रियम. जर अशी कंडिशन असेल तर मॅथमॅटिकली मी त्याला एक्सप्रेस करू शकतो का? यस. कसं करू शकतो? आय कॅन राईट F2 इक्वल्स टू F1 प्लस mg. ही कुठली कंडिशन आहे? कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. लक्षात येत आहे? खूप सोपी कंडिशन आहे. चला मग आता आपण मागच्या लेक्चरमध्ये काय शिकलो होतो? मागच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो होतो व्हॉट इज प्रेशर, दॅट इज फोर्स अपॉन एरिया. करेक्ट आहे. सो एरिया तर इथं सगळीकडे कॉन्स्टंटच आहे ना. मग हे जर मी इथं कन्सिडर केलं तर इक्वेशन मी काय लिहू शकतो फॉर फोर्ससाठी मी लिहू शकतो प्रेशर इंटू एरिया. लक्षात येतं आहे? बट इथे दोन टाईपच्या फोर्सेसबद्दल आपण बोलतो आहे ना, F1 आणि F2. मग समजा मी F1साठी लिहितो आहे. ओके, देअरफॉर F1साठी मी काय लिहू शकतो बघा, F1 इक्वल्स टू P1A. बरोबर आहे. तसंच मी F2साठी काय लिहू शकतो, F2 इक्वल्स टू P2A. बघा F1 F2च्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या. आता या व्हॅल्यूज मी या वरच्या इक्वेशनमध्ये परत सबस्टिट्यूट करतो आहे. तर इक्वेशन मला काय मिळेल, मला इक्वेशन असं मिळेल P2A इक्वल्स टू P1A प्लस mg. हे नवीन इक्वेशन मिळालं. सध्या मला इक्वेशन नंबर 1 असं नाव देतो आहे मी. ओके, बट खूप सिम्पल फॉर्म्युला आहे, आपल्याला 11मध्ये शिकलेला. व्हॉट इज डेन्सिटी? डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. बट व्हॉट इज मास? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. हा झाला मासचा फॉर्म्युला ना. लक्षात येते? मग या पर्टिक्युलर सिलेंडरचं जर मला व्हॉल्यूम काढायचं असेल तर मी काय लिहू शकतो बघा, पडतंय का बघा तुम्हाला? डेन्सिटी तर मी कॉन्स्टंट ठेवली, बट व्हॉल्यूम जो असतो तो एरिया इंटू काय असणार आहे, हाईट असतो ना. बरोबर आहे. मग रो ए. बट सध्या मी एच म्हणजे काय लिहिलेलं आहे बघा बरं, एच म्हणजे x1 मायनस x2 लिहिलं आहे ना. म्हणजेच मी इथं लिहू शकतो x1 मायनस x2. ही कोणाची व्हॅल्यू आली? ही आली एमची व्हॅल्यू. ओके, सो हे झालं इक्वेशन नंबर 2. So I can substitute equation number 2 and in equation number 1. So what I can write? I can write P2A equals to P1A plus rho, हे जे मी आधीच लिहून घेतो आहे, A x1 मायनस x2. लक्षात येते का बघा इक्वेशन? ओके, हां चलो. देन आता काय बघा, सगळीकडे ए कॉमन आहे का? ए कॅन्सल होईल का? मग ए कॅन्सल आणि ए कॅन्सल. सो नवीन इक्वेशन मला काय मिळालं? इक्वेशन मिळालं मला P2 इक्वल्स टू P1 प्लस रो जी x1 मायनस x2. ओके, मग आता परत एकदा डायग्रामला व्हिजिट करू आपण. मी सुरुवातीलाच सांगितलं होतं x1 आणि x2 एक कॉर्डिनेट सारखे आहेत. बरोबर आहे. मग समजा x1ला मी जर रेफरन्स मानला तर हा माझा झाला 0. तिथून मी जाणार कुठंपर्यंत आहे? x2पर्यंत. बरोबर आहे. म्हणजेच जेव्हा मी लिहिलं x1 मायनस x2 तिथं मी एक कंडिशन लिहू शकतो का बघा. समजा माझं x1 असेल 0. ओके, आणि मी बॉटमपर्यंत निगेटिव्ह साईडमध्ये ट्रेस करतो आहे त्याला. सो मी x2ला म्हटलं मायनस h. तर x1 मायनस x2 मी कसं लिहू शकतो बघा, लक्षात येते का? बघा मी इथं करतो आहे P2 इक्वल्स टू P1 प्लस रो जी. x1ची व्हॅल्यू 0 मायनस x2ची व्हॅल्यू मी किती घेतली आहे? h. सो P2 इज इक्वल टू P1 प्लस रो जी h. लक्षात येत आहे? तुम्ही कुठलीही व्हॅल्यू कन्सिडर जरी केली, म्हणजे डायरेक्ट एचला तुम्ही x2 मायनस x1ला इथं एच मानलं तरी हरकत नाही, किंवा अगदी असे कॉर्डिनेट्स काढले तरी हरकत नाही. दोघांचेही जे काय फायनल आन्सर आहे तेच येणार आहेत. ओके, सो माझ्याकडे आता नवीन इक्वेशन क्रिएट झालं P2 इक्वल्स टू P1 प्लस रो जी एच. बट आता याच इक्वेशनला मी वेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहितो आहे. बघा बरं, समजतं आहे का? आता P2 कुठं आहे? P2 बॉटममध्ये आहे. बरोबर आहे. आणि P1 कुठं आहे? टॉपवरती आहे. लक्षात येते का बघा? P2 इथं आहे आणि P1 इथं आहे. सो आता नवीन फॉर्ममध्ये इक्वेशन मी कन्वर्ट करतो आहे. हे जे लास्ट इक्वेशन आहे तो नवीन इक्वेशन असं असेल. सो P1 जे आहे जे टॉपला आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. ओके, सो ते लिहिलं आपण P0. लक्षात येतं आहे? आणि जे P2 आहे त्याला मी जस्ट एक वर्ड वापरतो आहे P म्हणून. सो नवीन इक्वेशन काय लिहिली माझ्यासाठी होईल?
P इक्वल्स टू पी नॉट प्लस रो जी एच. आत्ता जी मिळालेली इक्वेशन आहे या इक्वेशनमध्ये पी नॉट आपल्याला ॲब्सोल्यूट प्रेशर असेल, सॉरी पी नॉट जे असेल ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल आणि पी या व्हॅल्यूला काय म्हणणार आहे आपण, ॲब्सोल्यूट प्रेशर. मी परत एकदा सांगतोय बघा बरं, लक्षात येते का. ॲब्सोल्यूट प्रेशर जे आहे ते कशाने दाखवलं आहे, पीनं दाखवलं आहे आपण. आणि पी नॉट जो आहे हे कोण आहे तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. लक्षात आलं. ओ मग याच इक्वेशनमध्ये हे पी नॉट जर मी लेफ्ट साईडला शिफ्ट केले तर काय मिळेल. सो आफ्टर शिफ्टिंग आय कॅन राईट P minus P naught equals to rho g h. Now this new equation gives you a difference between absolute pressure and atmospheric pressure. लक्षात येते का बघा, P आणि P naught मध्ये difference. The difference between absolute pressure and atmospheric pressure, which is given by rho g h, and it is also known as gauge pressure. So in this way we can find out absolute pressure, atmospheric pressure or gauge pressure. Now next point is hydrostatic paradox and Pascal's law. आता यात आपल्याला काय बघायचं आहे की जर एखादा आपल्याकडे क्लोज्ड कंटेनर आहे तर त्याच्यामध्ये प्रेशर व्हेरी होतं का. मी तुम्हाला लास्ट लेक्चरला पण सांगितलं होतं, जेव्हा तुम्ही तुमची 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर त्यामध्ये कधी हवा भरायला गेला असाल तर तिथे एक वेगळं युनिट वापरतात. बघितलं आहे का बघा, PSI नावाची गोष्ट. तर होमवर्क म्हणून किंवा तुमच्या इंटरेस्टसाठी तुम्ही शोधू शकता. बट त्या गाडीच्या किंवा कुठल्याही टायरमध्ये आपल्याकडे एकच वॉल्व आहे आणि प्रेशर जे आहे इनसाईड त्या टायरमध्ये हे कॉन्स्टंट असलं पाहिजे. ओके, किंवा असतं असं आपण मानतो. बट एक्झॅक्ट आयडिया आली कुठून, मग त्याच्या मागची आपल्याला एक थेअरी समजून घ्यायची. नाव वी विल कन्सिडर अ सर्टन काइंड ऑफ अ कंटेनर विच इज मेड अप ऑफ डिफरंट components like A, B, C and D. हे जे पर्टिक्युलर डिव्हाइस आहे किंवा हा कंटेनर आहे हा ABCD या वेगवेगळ्या सेक्शनपासून बनलेला आहे. नाव यू नो दॅट ABCD ह्या सगळ्यांचे मग आता हे जेव्हा ABCD एकमेकाला अटॅच आहे याच्यामध्ये आपण सर्टन क्वांटिटीचं लिक्विड असं मानू. सो क्वेश्चन असं असेल की ABCD याच्या कुठल्या ठिकाणी या कुठल्या स्पेशल शेपमध्ये आपल्याला प्रेशर जास्त मिळेल जेव्हा की ते एकमेकाला डायरेक्टली कनेक्टेड आहे. काही लोकांना असं वाटू शकतं की बी आणि सीचा जर मी विचार केला तर सीमध्ये जास्त, बीमध्ये कमी असेल किंवा डीमध्ये जास्त, एमध्ये कमी असेल असं होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल आपण धरून चलू की बी आणि सीच्या कम्पॅरिझनमध्ये तुम्हाला जर वाटतं आहे की सीमध्ये जास्त आहे का, तर सीचा जो टॉप साईडचा एरिया आहे त्याचा व्हॉल्यूम आहे तो जास्त आहे. कशाचा, लिक्विडचा. ओके, किंवा म्हणजेच व्हॉल्यूम जास्त आहे म्हणजे याला म्हणू की मास जास्त आहे. बट रिॲलिटीमध्ये काय आहे, ज्यावेळेला कुठलाही एक शेप आयसोलेटेड नसून वेगवेगळ्या शेपशी कनेक्टेड असतो त्यावेळेला प्रेशर हे नॅचरली इक्विलिब्रियममध्ये येतं. जसं की मी तुम्हाला मगाशी गाडीचं एक्झाम्पल दिलं होतं, कुठल्याही टायरमध्ये एकच वॉल्व आहे पण टायरच्या प्रत्येक पॉईंटला तो वॉल्व एकाच्या त्या जागी जर त्याचं प्रेशर मेजर केलं आपण वॉल्वमध्ये, तुम्ही गाडीचं केलं पण असेल बऱ्याच वेळेला, पण तोच वॉल्वची पोझिशन आपण कुठलीही बदलून ठेवली तरी प्रेशर तेच मिळणार आहे, कारण प्रेशर हे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड होतं. सो जरी शेप्स कसेही असतील तरी देखील जर त्यांना एकाच बाजूनं जर आपण कनेक्ट केलं असेल तरी प्रेशर हे इक्विलिब्रियममध्ये येईल. सो जरी आपल्याला वाटलं की प्रेशर वेगवेगळं असू शकतं बट रिॲलिटीमध्ये यांच्या कनेक्शनमुळं नेचर इक्विलिब्रियममध्ये प्रेशर आणतं आणि ABCD या सगळ्या ठिकाणी आपल्याला सेम प्रेशर भेटतं. आणि हाच ओरिजिन आहे पास्कल्स लॉचा. मग आता आपण तेच एक्झाम्पल एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये बघूया. सो आपल्याला पास्कल्स लॉ किंवा हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्सच्या दोघींची आयडिया क्लिअर होऊन जाईल. सो नाव कन्सिडर सम सर्टन सॉर्ट ऑफ रिंग ऑर अ सिलेंडर, किंवा अगदी सोप्या भाषेत मी समजतो आहे ही गाडीचं चाक आहे, जी इनर ट्यूब आहे ज्यामध्ये तुम्ही हवा भरलेली आहे, आणि समजा की हा वॉल्व आहे आणि तुम्ही एका सर्टन दुसरं कुठलं तरी मशीन वापरताय, प्रेशर गेज वापरते नाही तर तुम्ही प्रेशर मेजर करताय. समजा तुम्ही इथं प्रेशर मेजर केलं, तुम्हाला एक सर्टन व्हॅल्यू मिळाली X1. ओके, मग आता तुम्ही याच ठिकाणी समजा या टायरला अजून एक वॉल्व आहे, इथं प्रेशर मेजर केलं किंवा मग इथं प्रेशर मेजर केलं, तुम्ही कुठेही प्रेशर मेजर जरी केलं तरी तुम्हाला व्हॅल्यू जी प्रेशरची मिळणार ती X1 हीच मिळणार आहे, कारण प्रेशर जे असेल ह्या ट्यूबमध्ये पूर्णपणे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असेल. म्हणजेच काय, तुम्ही पास्कल्स लॉच्या भाषेमध्ये ह्याला काय सांगू शकता, तुम्ही म्हणू शकता प्रेशर सप्लायडेड ॲट एनी पॉईंट
या कुठल्याही पॉईंटला तुम्ही जर प्रेशर मेजर केलं तरी ते प्रेशर जे आहे ऑफ ॲन एनक्लोज्ड फ्लुइड इज ट्रान्समिटेड इक्वली अँड अनडिमिनिश्ड टू एव्हरी पॉईंट ऑफ द फ्लुइड. या पर्टिक्युलर सेक्शनमध्ये जे प्रेशर फिरणार आहे किंवा जे मूव्ह होणार आहे प्रेशर दॅट विल बी रिमेन इक्वली अँड इट इज ट्रान्समिटेड एव्हरीवेअर. ओके, सो हाच आहे बेसिकली पास्कल्स लॉ. आणि इथं आपण ग्रॅव्हिटीचा जो इफेक्ट आहे तो निग्लिजिबल मानतो कारण यामध्ये एअर आहे. पण एअरच्या अगेन्स्ट समजा आपल्याकडे हेवी कुठलं एखादं फ्लुइड जर असेल तर मात्र इथं ग्रॅव्हिटीचं मात्र रोल असेल आणि त्यावेळेला थोडाफार यामध्ये चेंज होईल. ओके, सो दॅट्स ऑल अबाउट पास्कल्स लॉ. ओके, आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हायड्रोस्टॅटिक लिफ्ट किंवा पास्कल्स लॉची काही ॲप्लिकेशन्स आहेत ते मात्र नक्की बघूया. थँक्यू.